अनुभव वगैरे. एका गावामध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं दानचंद. नाव दानचंद होतं, पण अत्यंत कंजूस व्यक्ती होता. आयुष्यभर खूप कष्ट करून पण प्रामाणिक होता आणि सदाचारी सुद्धा होता. कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःची चूक होऊ द्यायचा नाही. पुण्यवान होता पण कंजूस होता. भरपूर धन वैभव सगळं काही कमावलं, पण कुठं दान करण्याची प्रवृत्तीच नव्हती. का तर त्याला वाटायचं की एवढं कष्टानं कमावतो, मग दान कशाला करायचं. मी प्रामाणिकपणे कष्ट करतो हेच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि ते बरोबरही आहे. पत्नी भगवत भक्त होती, भगवंताची भक्ती करायची आणि देवाच्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित होतं. मुलं स्थिरस्थावर होती, संसार सुरू होते. पण पत्नीला वाटायचं आपण सगळं करतो पण दान धर्म करत नाही. म्हणून ती सारखं आपल्या पतीला सांगायची की आपण काहीतरी दान धर्म केलं पाहिजे, आपण काहीतरी करू, ते केलं पाहिजे. पण पती म्हणायचे तेवढं सोडून बोल, बाकीचं काही सांग पण तेवढं सोडून बोल. मला दान करणं माझ्यासाठी शक्य नाही, मी बाकी तू म्हणशील ते करतो. मग तिने सांगितलं ठीक आहे, नाही दान करायचं तर नका करू, कमीत कमी तीर्थयात्रेला तरी जाऊ. तीर्थयात्रेला जाऊ म्हणून असे दिवस लोटले, तीर्थयात्रेला गेले नाही. शेवटी मग ती म्हणली काही नाही तर काही नाही, आपल्या जवळच गंगा नदी आहे तर तुम्ही गंगा स्नानाला तरी जा, तेवढं तरी पुण्य लागेल आपल्याला. कारण तिला माहित होतं गंगा घाटावर गेल्यावर तिथं काही ना काहीतरी दान हाताने घडणारच आहे. तिथं गेल्यावर थोडंसं तरी काहीतरी दान करावंच लागतं. म्हणून तिने सांगितलं दुसरं काही करू नका, तुम्ही गंगा स्नान करून या. तो म्हणाला ठीक आहे, गंगा स्नान करायला जातो. मग जातो पण मी माझ्या वेळेप्रमाणे जाणार, मला ज्या वेळी जायचं असेल त्यावेळी जाणार. म्हणजे ठीक आहे, जायला तयार झाले, हीच खूप मोठी गोष्ट आहे. 12 किलोमीटर लांब होती गंगा त्यांच्या गावापासून. पायी पायी गेले, पैसे खर्च करायचे नव्हते, अत्यंत कंजूस होते. पायी पायी गेले तर रात्री 2 ते 2:30च्या सुमारास पोहोचेल अशा पद्धतीने गेले. म्हणजे रात्री 2-2:30 वाजता तिथं गेलो तर तिथं गर्दी नसेल, तिथं कुठलाही ब्राह्मण नसेल, मग मला तिथं काही दान करायची गरज पडणार नाही. कारण गंगा घाटावर गेल्यावर दान मागणारे भरपूर जण असतात. त्यामुळे त्याने विचार केला की रात्रीच्या 2-2:30च्या सुमारास आपण गंगा स्नानाला जावं. तसंच केलं आणि गंगा स्नानासाठी जागा पण कोणती निवडली, मुर्दा घाट. मुर्दा घाटावर जाऊन आपण तिथं गंगा स्नान करायचं रात्री 2-2:30च्या सुमारास, असं त्याने ठरवलं आणि तसंच त्याने केलं. गेला रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान मुर्दा घाटावर गेला गंगा स्नान करायला. नदीमध्ये उतरला, 2 डुबक्या मारल्या आणि 3री डुबकी मारली, वर आला. असा बाहेर वर येणार तेवढ्या त्याच्यासमोर एक ब्राह्मण उपस्थित झाला त्या नदीमध्ये, गंगा नदीमध्ये. आणि तो ब्राह्मण म्हणायला लागला यजमान की जय हो, कुछ दान दक्षिणा करा. मग तो म्हणायला लागला एवढ्या रात्री 2-2:30 वाजता सुद्धा तुम्ही इथं, ते पण मुर्दा घाटावर, तुमच्या कडून वाचण्यासाठी तर मी इथं घेतलं होतं, मला यायचं ठरवलं होतं. मी काही दान बिन करत नसतो म्हणे. मी पूर्ण आयुष्यभरामध्ये एक सदा सुद्धा मी दान कोणाला दिलेलं नाही आणि मी दान देत नसतो. मग आता हा ब्राह्मण म्हणायला लागला तू दान दिलं नाहीस आणि दान देत नसतोस आणि मी कुणाकडून घेतल्याशिवाय आतापर्यंत कुणाला सोडलं नाही आणि तुलाही सोडत नसतो, तुला दान द्यावंच लागेल. तो म्हणायला लागला मी देणार नाही. दोघांचं सुरू होतं. मग आता त्याने सांगितलं जोपर्यंत तुम्हाला काही देत नाही तोपर्यंत मी तुला पाण्याच्या बाहेर जाऊच देणार नाही. मग आता पर्याय नव्हता. मग म्हणे ठीक आहे बाबा, काय दान द्यायचे सांग तुला. आता लक्षात आलं असेल तुमच्या की हा ब्राह्मण वेशामधला कोण होता, तर साक्षात भगवंत होते. कारण भगवंत त्याच्यावर एवढे प्रसन्न होते की त्याच्याकडून कधी कुठलं पाप कर्म घडलेलं नव्हतं. अत्यंत सज्जन व्यक्ती होता तो आणि त्याचं कल्याण व्हावं म्हणून भगवंताची इच्छा होती की सगळं काही व्यवस्थित आहे, फक्त याच्या आयुष्यामध्ये याच्या हातून दान घडलेलं नाही, तेवढं दान घडवून आपण घ्यावं म्हणजे हा मुक्त व्हायला मोकळा. म्हणून भगवंतानं ब्राह्मणाचा वेश घेऊन तिथं आलेले होते. मग म्हणे आता तू काहीतरी द्यावंच लागेल. मग हा सद्गृहस्थ म्हणायला लागला काय द्यायचंय बोला. मग म्हणे काही नाही, जास्त काही देऊ नको, फक्त 1 वर्षाचं धान्य दान करून टाक म्हणे मला आता. हा म्हणला मी इतकंच बेशुद्ध पडेल म्हणे पाण्यात, मी बाहेर जायचं नाही, माझं प्रेत न्यायला लागेल म्हणे बाहेर तुम्हाला. 1 वर्षाचं दान असतं का म्हणे कुठं, 1 वर्षाचं धान्य आणि ते मी देईल शक्यच नाही
मग ब्राह्मण देवता म्हणाले, बरं ठीक आहे बाबा, 1 वर्षाचं देऊ नको, 1 महिन्याचं तर दे. नाही नाही म्हणे, 1 महिन्याचं सुद्धा शक्य नाही. मग काय देतोस बोल. मग म्हणे, मी काही देणार नाही, मी फक्त आणि फक्त 1 पैसा दान करतो. भगवान म्हणाले, चला काय का असं नाही, 1 पैशावर तर तयार झाला, त्याच्या हातातून 1 पैसा तरी सुटायलाय, त्याचं कल्याण तर करायचंच आहे आता आपल्याला. मग म्हणे ठीक आहे, 1 पैसा तरी दे. मग हा म्हणायला लागला, देतो पण उधारीवर देतो, आता माझ्या खिशात काही चाललं नाही. मग आता हे ब्राह्मण देवता म्हणायला लागले, असं कसं चालेल म्हणे उधारीवर. नाही म्हणे, आपण पुन्हा भेटले की देतो म्हणे, तुम्ही विसरू नका, काळजी करू नका, मी देतो. मग ते म्हणे, वचन मला तू देतोस म्हणून. हो, मी वचन दिलं म्हणे तुम्हाला, मी 1 पैसा दान देणार जेव्हा आपली भेट होईल तेव्हा. झालं. मग ब्राह्मण देवताने सांगितलं, जा म्हणे तुम्ही आता तुमच्या घरी. निघाले गणपतीने, आपलं जसे आले होते तसे पायी पायी गेले घरी. थकून गेले होते, जाणं पायी येणं पायी, पुन्हा नदीमध्ये स्नान केलं होतं, थकले होते. घरी जाऊन पत्नीला सांगितलं, तुझी इच्छा पूर्ण केली, मी आता गंगा स्नान करून आलो, आता माझ्या मागे लागायचं नाही. आणि त्यावेळी झालेली होती पहाट. मग आता थोडा वेळ आहे म्हणून झोपावं, आराम करावं म्हणून गेले. मग सकाळ झाली. सकाळी यांचं दार वाजायला लागलं आणि दारामध्ये कोण होते, तर ब्राह्मण देवता उभे होते. पत्नीने दार उघडलं, कोण आहे बघण्यासाठी. तर मग म्हणे, यजमान की जय हो, तुमच्या पतीनं मला दान देण्याचं कबूल केलेलं आहे म्हणे, बोलवा त्यांना, दान द्यायचंय मला. मग तिला आश्चर्यच वाटायला लागलं. ती म्हणे, असं कसं शक्य आहे म्हणे, आमचे पती कधी कुणाला काही देत नाहीत म्हणे, दान देत काय देत नाहीत, 1 सदान दिला नाही म्हणे त्यांनी, उष्ट हातात कधी कावळा सुद्धा मारला नाही म्हणे त्यांनी, आणि ते दान काय देणार आहेत म्हणे, शक्यच नाही, तुम्ही काहीतरी चुकीच्या घराकडे आलात म्हणे, तुम्ही जा. मग हे ब्राह्मण देवता म्हणायला लागले, नाही नाही म्हणे, तुम्ही तुमच्या पतीला बोलवा म्हणे, त्यांना माहिती, तुम्हाला काही माहित नाही. मग गेली गणपतीला म्हणे, अहो तुम्ही दान करणार करता, काही कबूल केले का. हो ग, केलं होतं कबूल, तिथं ती पाण्यातून वरी होती ना, म्हणून मी म्हणलं होतं देतो म्हणून, आता काही देणार नाही म्हणे, मी जाऊ दे. नाही म्हणे, ते दारात उभे राहिले, 1 आणा, 1 पैसे द्यायचे तुम्हाला, ते देऊन टाका. मग तो म्हणायला लागला, त्याला सांग म्हणे की आता आमचे हे आजारी पडले, खूपच थकलेत आणि खूप आजारी पडले, पुन्हा 4-5 दिवसांनी या म्हणून सांग. ती म्हणे, अहो कशाला, 1 पैसा तर द्यायचा, देऊन टाका ना. नाही नाही म्हणे, तुला काही कळत नाही, कष्ट किती लागतात पैसा कमवायला, अगं 1 पैसा देणं काही सोपं आहे का. नाही देणार म्हणे, तू जाऊन सांग, आमचे हे आजारी पडलेले आहेत आणि ते काही आता येत नाही, तुम्ही 4-5 दिवसांनी या दान घ्यायला. मग तिने जाऊन सांगितलं बिचारीनं, म्हणे काय करावं म्हणे, ते एवढं पायी गेले, पायी आले, थंड पाण्यामध्ये कधी सवय नाही, स्नान केलं आणि आता ते खूप आजारी पडले, ताप आले त्यांना, तुम्ही काय करा, 4-5 दिवसानंतर या. मग आता ब्राह्मणदेव देव आहेत शेवटी. ते म्हणायला लागले, असं आहे का, आमचे यजमान आजारी पडलेत, अहो मग मी इथून जाणं योग्य दिसतं का, मी 4-5 दिवस इथंच राहतो मला, त्यांची तब्येत नीट झाल्यावर मगच मी जातो म्हणे, हे काय बरोबर वाटत नाही. मग ही घाबरली म्हणे, कमा मी त्यांना सांगून देते. आली नव्हत्याजवळ म्हणे, अहो ते 1 पैसा देऊन टाका, ते 4-5 दिवस राहतो म्हणायला लागले, बघा किती महागात पडणार आहे, चालणार आहे का तुम्हाला. मग तो म्हणायला लागला, नाही नाही असं कसं चालेल म्हणे, मी 1 पैसा तर देणारच नाही आणि त्याला याचं राहू पण द्यायचं नाही म्हणे. आता काय कर म्हणे, तू त्याला सांग की आमचे हे गेले, आमचे हे गेले म्हणून सांग म्हणे. मग ती म्हणायला लागली, अहो असं कसं पाप करायला लावायला मला, मी आमचे हे गेले कसं सांगू म्हणे, तुम्ही तर चांगले धडाकडे की. नाही म्हणे, आता पतीची आज्ञा पाळावं लागत असं तुला माहित नाही का म्हणे. मी काय सांगितलं, तू त्यांना जाऊन सांग की आमचे हे गेले, खूप आजारी पडले होते आणि काय आता तुम्ही इथं होता तेवढ्याच वेळामध्ये ते तिकडे गेले, असं जाऊन सांग म्हणे तू. आणि तो काही सर्व उत्तर म्हणणार नाही म्हणे, गेले म्हणल्यावर कुठून जाईल म्हणे. झालं, बिचारी पत्नी काय करते, आली ब्राह्मण देवाकडे आणि सांगायला लागली, पुढे डोळ्यामध्ये अश्रू आणले, रडलेला चेहरा केला आणि सांगायला लागली, काय करावं, तेवढे जमून भावून आले होते आणि पण आत्ताच गेले, मला वाटलंही नव्हतं जातील म्हणून आत्ताच गेले. मग आता काय, मग ब्राह्मण देवानी ओळखलं, आता भगवान आहेत ते म्हणायला लागले, असं होय, गेले परलोक सुधारले, हो गेले. मग आता काय करा, तुम्ही जा म्हणे, आता दान विसरा म्हणे, काही दिवसांना आल्यावर मुलगी देईल तुम्हाला, तुम्ही जा. नाही नाही म्हणे, आता आमचे यजमान आजारी पडले तर मी थांबतो म्हणलं होतं, मग आता आमचे यजमान जर परलोक सुधारले, ते जर गेलेच आहेत तर त्यांचं सगळं व्यवस्थित करूनच जातो ना म्हणे मी. आता अंतिम संस्कार करायला माझ्यासारखा ब्राह्मण कुठे भेटणार आहे म्हणे
त्या दानीदांचं काय केलं, पत्नीला सांगितलं तू काही चिंता करू नको, मी चांगलं योगासन प्राणायाम सगळं करतो, त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे म्हणे. मी श्वास रोखून धरतो आणि श्वास रोखून धरल्यावर थोड्या वेळ तू थांबेल म्हणे, सगळं उत्तर काय थांबत असतो का, तो जातो म्हणे पुन्हा, आणि तू काय घाबरू नको. मग तसंच ठरलं त्यांचं. यांनी आणलं सगळ्यांना बोलून आजूबाजूच्या लोकांना. दानीदांचन गेले, सगळीकडे बातमी पसरली, सगळी लोक गोळा झाली आणि मग अंत्यविधीची तयारी झाली. सगळ्या लोकांनी सगळी तयारी केली. आता त्याला चितेवर टाकण्यासाठी घेऊन गेले स्मशानामध्ये. हिला काही सुचलं नाही, म्हणायला लागली आता काही खरं नाही. हिला घाम फुटला, भीती वाढला, सगळ्यांना सांगायला लागले आहो ते जिवंत आहे, आहो ते जिवंत आहे. सगळे तर असं म्हणायला लागले हो बरोबर आहे, अशा वेळेस असंच वाटत असतं बाई, गेल्यावर माणूस गेला असं वाटतच नसतं. तो काही गेला तरी आपण काय म्हणणार का गेला म्हणून, तू काही काळजी करू नको, आता ते गेले का गेलेच म्हणे, आता जाऊ दे. तिला कळेल ना कसं सांगावं. आणि हा मात्र निश्चिंतपणे श्वास रोखून पडून राहिलेला होता. मग आता झालं असं, सगळी तयारी झाली, चिता रचली, चितेवर टाकलं. शेवटी भगवंताला तिनं प्रार्थना केली, देवाला प्रार्थना केली, देवा माझ्या पतीचं संरक्षण कर रे बाबा, त्यानं दान केलं नाही ना हरकत नाही, त्याच्या वतीनं मी दान करते, पण त्याला वाचव, असं तिनं भगवंताला प्रार्थना केली. आणि मग भगवान श्रीकृष्णानं म्हणजेच ब्राह्मण देव त्या दानीदांच्या जवळ गेले आणि त्याच्या कानामध्ये सांगायला लागले, धन्य रे बाबा म्हणे, मी तुझ्या समोर हात जोडले, मी साधा तुझा ब्राह्मण नाही, आया हूँ वैकुंठ से, तुझं कल्याण करण्यासाठी मी वैकुंठातून आलो होतो म्हणे, आणि तू मात्र एक पैसा दान द्यायला तयार नाही. नको मरू म्हणे, तू आता श्वास घे, कारण तुझी वेळ अजून आलेली नाहीये, तू काय देऊ नको म्हणे, मला जे पाहिजे होतं ते मला मिळाले, कारण पत्नीनं वचन दिलं होतं मी देतो म्हणून. त्यामुळं भगवंतांनी सांगितलं की भगवंताची इच्छा ही असते की जेव्हा आपण आयुष्यभरामध्ये अनेक सत्कर्म करतो, पुण्यकर्म करतो आणि आपल्या प्रत्येक कर्माला अध्यात्माची जोड असते, तर त्या अध्यात्मामध्ये दानाची सुद्धा जोड असावी लागते. थोडं का होईना, फुलना फुलाची पाकळी का होईना, आपल्याच्यानं जसं घडेल तसं दान आपण केलं पाहिजे. पण ते करायला आपलं मन तेवढं प्रवृत्त होत नाही. असं नाही की इतकंच केलं पाहिजे, कोणी कोणी खूप आती करतात, कोणी कोणी काहीच करत नाही, असं होतं. त्यामुळं ही कथा सांगण्याचं कारण हेच होतं की भगवंताचीच इच्छा असते की भक्तीला दानाची सुद्धा जोड असावी. कारण दान, तप आणि सत्य या सगळ्या गोष्टींवर धर्म टिकून आहे. आणि आपल्याला कलियुगामध्ये धर्माची स्थापना करायची, कलियुगामध्ये सतयुग निर्माण करायचे. कारण सध्या एकाच पायावर आहे ना धर्म, एकाच पायावर धर्म टिकून आहे. मग आपल्याला या कलियुगामध्ये सतयुग आणायचे आणि ते आपल्याच हातात आहे. मग आपण सगळ्या गोष्टी जर केल्या आहेत काय, भगवत भक्ती करायची, दान धर्म करायचं, पुण्य कर्म करायचं,